तर काय सांगाल, उद्या भव्य असा हळदी कुंकू आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम महिलांसाठी स्पेशली ठेवलेला आहे. काय स्वरूप असणार आहे? शिवसेना बदलापूर शहर आयोजित उद्या हळदी कुंकूचा कार्यक्रम व होम मिनिस्टरचा कार्यक्रम उद्या आयोजित करण्यात आलेला आहे. तर सर्वप्रथम सर्व बदलापूरचे सर्व महिला, माझ्या माता भगिनी, माझ्या बहिणी असतील, आई बहिणी असतील, सगळ्यांना मी सांगू इच्छितो की उद्या प्राथमिकतेने आपण इथे कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. प्रत्येक महिलाला जे कोणी महिला उद्या हळदी कुंकवासाठी हजर राहणार आहेत त्या प्रत्येक महिलाला उद्या भेटवस्तू सुद्धा इकडनं देण्यात येणार आहे व त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात बरेचसे खेळ सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत. तसंच प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक सुद्धा असे ठेवलेले आहेत, जसं खेळ पैठणीचा. असे बरेचसे आयोजन आमच्या कार्यकर्त्यांनी आखलेले आहेत. तर उद्या सायंकाळी साधारण 4:30 ते 5च्या दरम्यानमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू होणार आहे. आणि विशेष सर्व हे झालं हळदी कुंकूचं. आणि तुमच्याच पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो की उद्या आपल्या कार्यक्रमाला आपण सर्व ज्येष्ठ, परत युवा, त्यानंतर तुमचे सगळे पत्रकार सहकारी बंधू मित्र माझे जेवढे सगळे आहेत त्यांचा आपण एक विशेष सन्मान इथे करणार आहोत. तर सगळे पत्रकारांना पण मी विनंती करतो की उद्या आपण या कार्यक्रमाला हजर राहावं म्हणून. नक्कीच. एकंदरीतच पाहतो की महिला इतर वेळेस कामामध्ये पूर्णतः व्यस्त असते, परंतु असे उपक्रम जेव्हा ठेवतो तेव्हा कुठेतरी त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळतो. किती महत्वाचं असतं अशा प्रकारे महिलांसाठी उपक्रम राबवणं? नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की महिला 365 दिवस ही घरामध्ये घर स्वयंपाक असू द्या, मुलांना देखभाल करत असतात. त्यानंतर काही वर्ग जो आहे तो कामाधंद्यासाठी तो बाहेर जात असतो. त्यानंतर काही जे आहेत त्यांचा म्हणजे पूर्ण जो वेळ आहे हा घरकामांमध्येच निघून जातो. तर त्याच्यासाठी त्यांना एक कुठेतरी एक दिवसासाठी का नसो, पण एक दिवसासाठी त्यांना एक कुठेतरी जो आपण म्हणतो वातावरण थोडंसं बदल झालंच पाहिजे. थोडंसं ते कुठेतरी बाहेर आल्यानंतर थोडंसं त्यांची फ्रेश होतात, मेंटॅलिटी थोडीशी चेंज होते. तर त्याकरता असे उपक्रम करणं खूप गरजेचं आहे. आणि कसं होतं की कार्यक्रम महिलांसाठी असू द्या, आता कसं आहे हळदी कुंकूचं जे हे चालू आहे, तर असे कार्यक्रम हे प्रत्येक वर्षी असू द्या किंवा अजून असे काही उपक्रम असतील ते महिलांसाठी करणं खूप गरजेचं आहे. कारण की पुरुष वर्ग तर असतोच बाहेर, पण महिला जे आपण बोलतो आईमुळे घर आहे आणि आईशिवाय काहीच नाही. तर तसंच एक आहे की महिलाशिवाय काहीच नसतो. तर महिलांना एक प्राधान्य दिलंच पाहिजे. महिलांचे कार्यक्रम या शहरामध्ये झालेच पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नुसतं हळदी कुंकू नसून मी तुम्हाला सांगितलं होम मिनिस्टरचं, त्यामध्ये थोडेसे खेळ असतील. तर त्याच्यामध्ये प्रत्येक महिला एकमेकांशी, आणि कसं असतो घरात असल्यामुळे, 4 भिंतीमध्ये असल्यामुळे एक दुसऱ्यांशी संपर्क होत नाही. पण इथे आल्यावर असे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा एकमेकांशी मिलीभेट होते, त्यानंतर संपर्क होतो एकमेकांशी. आणि खेळीमध्ये ते विसरून जातात की आमच्यावर कोणता भार आहे किंवा काय आहे, असं त्यावेळेस ते विसरून जातात. म्हणून तर असे कार्यक्रम करणं खूप आवश्यक आहे. जो खेळ आयोजित केलेला आहे त्यामध्ये बक्षिसांचं स्वरूप कसं असणार? जसं मी सांगितलं, प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय. ते खेळाचं आता होम मिनिस्टरचं प्रॉपर आपण एक आयोजन केलेलं आहे. जे होम मिनिस्टरचं याच्या आधी सुद्धा ज्यांनी म्हणजे कार्यक्रम असे घडवलेले, तर त्यांना आपण इथे बोलवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते बरेचसे विविध प्रकारचे खेळ आहेत. तर ते खेळ तर त्या ह्याच्यामध्ये प्रथम असू द्या, द्वितीय असू द्या, तृतीय असू द्या, प्रत्येकाला विशेष सन्मान व पैठणी असे बक्षीस उद्या देण्यात येणार आहे. ज्या महिलांना सहभाग नोंदवायचा असेल त्यांची प्रोसेस काय असणार आहे आणि वेळ आणि ठिकाण एकंदरीत सांगून द्या. नाही, असं काय नाहीये की कोणती नोंदणी करावी लागणार आहे का कोणतं सहभागीसाठी काय. बदलापूर हा कार्यक्रम आहे बदलापूरकरांसाठी. तर बदलापूरच्या जेवढ्या महिला असतील त्यांनी आपली इथे उपस्थिती द्यायची आहे. तर त्यामध्ये प्रत्येक महिलाला आता आम्ही असं कुणाला हे नाही सांगू शकत की समजा मोठ्या संख्येने ज्यावेळेस इथे महिला उपस्थित असतात तर त्याच्यामध्ये काही जणांचा त्यामध्ये नंबर लागला जातो, काही जणांचा नंबर, म्हणून निराश कोणी व्हायचं नाहीये. प्रत्येकाला आम्ही भेटवस्तू, सन्मान आम्ही प्रत्येकाला देणार आहोत.
तर असं नाही की मला खेळमध्ये सहभागी होता नाही आलं तर कुठे निराशा असं कोणाच्याच हाती पडणार नाही. तर प्रत्येकीला भेटवस्तू प्रत्येकांना आम्ही मान सन्मान देण्याचं काम उद्या करणार आहोत. आणि जसं आपण म्हटलं पत्ता आपला नवीन आपलं शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय साई कृपा हॉस्पिटल गोविंदधाम कॉम्प्लेक्स इथे निसर्ग उद्यान आहे तिथे उद्याचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे.